Hello and welcome to Rhythms TV channel. Dear friends, I am Asmita. Today we are going to solve class 5th scholarship paper 2, question 1 to question 25. Pre-upper primary scholarship examination, standard 5th, February 2024. Paper 2. Set C. This is English medium paper. In this paper, third language and intelligence test is being done and total marks 150. Let's start. विभाग 1 मराठी. फर्स्ट क्वेश्चन. समूहदर्शक नसलेल्या शब्दाचा पर्याय निवडा. गाथण, पुंज, खिल्लार, तट. तर ह्याच्यापैकी तट हा जो शब्द आहे हा समूहदर्शक शब्द नाही, त्याच्यामुळे आपलं ऑप्शन 4 करेक्ट आहे. सेकंड क्वेश्चन. पुढीलपैकी नाम असलेला शब्द पर्यायातून निवडा. नाम म्हणजे नाव किंवा इंग्लिशमध्ये ज्याला आपण नाउन म्हणतो ते. तर तलवार, दानशूर, मुसळधार आणि लवकर. तर तलवार ही एक वस्तू आहे म्हणून ऑप्शन फर्स्ट करेक्ट आहे. आपल्याला नाव असलेला शब्द शोधायचा आहे. प्रश्न तिसरा. फुगा या नावासाठी कोणता क्रियादर्शक शब्द लागू पडत नाही. क्रियादर्शक म्हणजे वर्ब, ॲक्शन वर्ड. तर फुगा, फुगवणे, फुग्याला आपण फुगवतो. फोडणे, बघा, फोडणे, उडवणे आणि चवताळणे. तर फुग्याला आपण चवताळत नसतो, बरोबर. त्याच्यामुळे चवताळणे हे करेक्ट आहे. कारण इथे आपल्याला सांगितलं आहे की त्या नामासाठी कुठला क्रियादर्शक शब्द लागू पडत नाही, है ना. जो नाही म्हणजे निगेटिव्ह. सो चवताळणे हे करेक्ट ऑप्शन आहे. क्वेश्चन 4. विरुद्धलिंगी नामांच्या जोडीतील चुकीची जोडी निवडा. मासा, मासोळी, वीर, विदुषी, बाहुला, बाहुली, सेवक, सेविका. तर याच्यातलं वीर आणि विदुषी ही जी आहे ही चुकीची जोडी आहे, त्याच्यामुळे ऑप्शन 2 करेक्ट आहे. क्वेश्चन 5. पुढीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन करताना त्या नामाच्या रूपात बदल होत नाही. बेडूक, वासरू, बगळा आणि मडके. तर बेडूकचं बेडूकच राहतं, वासरूचं होणार वासरे, बगळाचं होणार बगळे आणि मडकेचं होणार मडकी. त्याच्यामुळे ऑप्शन 1 जे आहे हे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन 6. बागेत मोगरा, जाई, गुलाब, पारिजातक व चाफा ही फुलझाडे आहेत. हे एक सेंटेन्स आहे. ह्या वाक्यात एकूण किती वेळा स्वल्पविराम द्यावे लागेल. स्वल्पविराम म्हणजे कॉमा. तर जेव्हा आपण लिस्ट देत असतो कुठल्या वस्तूंची किंवा ऑब्जेक्ट्सची, तेव्हा आपण कॉमा यूज करतो. तर बागेत मोगरा म्हणजे इथे एकदा कॉमा येईल, जाई दुसऱ्यांदा, गुलाब तिसऱ्यांदा, पारिजातक इथे व आलेला आहे म्हणजे कॉमा द्यायची गरज नाही आहे. तर आपण 3दा कॉमा यूज केलेला आहे. तर 6चं ऑप्शन 1 करेक्ट आहे. क्वेश्चन 7. पुढे दिलेल्या शब्दांमध्ये एकूण किती शब्द अशुद्ध आहेत. त्याच्यातले आपल्याला अशुद्ध शब्द शोधायचे आहेत. जसं रिमझिम हा शुद्ध आहे. दुसरा आहे परिसर, हा सुद्धा बरोबर आहे. प्रदूषण, आता बघा प्रदूषणमध्ये ऊची मात्रा जी आहे ही अशुद्ध आहे, आपल्याला दुसरी द्यायची आहे. त्याच्यानंतर मरकट बरोबर आहे. सज्जन, सज्जन न असता इथे न असला पाहिजे, सज्जन.
नंतर झिम्मा हा बरोबर आहे. निरीक्षण इथल्या रीची मात्रा चुकलेली आहे है ना. तर पहिलं आपण शोधलं प्रदूषण, दुसरा सज्जन आणि तिसरा निरीक्षण. त्याच्यानंतर दुष्काळ हे बरोबर आहे आणि आशीर्वाद हे सुद्धा बरोबर आहे. तर 3 आपण शोधलेले आहे. तर ऑप्शन 1 बरोबर आहे. क्वेश्चन 8. गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटांवरती या कवितेच्या ओळी कोणी लिहिल्या आहेत? तर ह्या कवितेच्या ओळी वि म कुलकर्णी यांनी लिहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन 2 जे आहे हे करेक्ट आहे. क्वेश्चन 9. पुढे दिलेल्या दिनविशेषांपैकी अयोग्य जोडीचा पर्याय निवडा. म्हणजे दिनविशेष म्हणजे स्पेशल डेज जे आपण म्हणतो फेस्टिव्ह डेज. तर त्याची रॉंग पेअर, अयोग्य जोडी म्हणजे रॉंग पेअर आपल्याला शोधायची आहे. फर्स्ट आहे 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणजे टीचर्स डे, हे बरोबर आहे. सेकंड बघा 11 नोव्हेंबर शिक्षण दिन, हे 11 नोव्हेंबर जे आहे हे शिक्षण दिन, तर हे बरोबर आहे. थर्ड 3 जानेवारी बाल दिन. आता बघा हे चुकलेलं आहे कारण 3 जानेवारी खरं तर बालिका दिवस किंवा बालिका दिन म्हणून आपण सेलिब्रेट करतो. बाल दिन म्हणजे काय? चिल्ड्रन्स डे. चिल्ड्रन्स डे हे 14 नोव्हेंबरला येतं. तर ऑप्शन 3 इनकरेक्ट आहे. 7 डिसेंबर ध्वज दिन हा सुद्धा बरोबर आहे. तर ऑप्शन 3 इनकरेक्ट आहे. नेक्स्ट बघूयात. प्रश्न 10 ते 12 साठी सूचना. इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन 10 to 12. पुढील कविता काळजीपूर्वक वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा. म्हणजे आता इथे आपल्याला एक कविता दिलेली आहे, ती नीट वाचून नंतर क्वेश्चन्सचे आन्सर्स द्यायचे आहेत. आधी कविता वाचूयात. माझा हा पसारा फांद्या फांद्यांनी वाढतो, घरट्यात पाखरांना खुशीचा सांगावा धाडतो. पाना फुलांचा बहर गंध फळांचा सांडतो, आसऱ्याला येता जीव खेळ सुखाचा मांडतो. कुशीत साऱ्यांना घेऊन मी खुशाल डोलतो, कितीही मोठा झालो नाते मातीशी सांगतो. नाही कटुता मनात गुण्या गोविंदाने राहू, ऊन वारा पावसात एकमेकांना आधार देऊ. झाडाचे हितगुज जेव्हा येते कानी, झाड आजोबाच वाटे सांगतो हिरवी कहाणी. तर एकंदरीत बघितलं तर आपण हे झाडाचं मनोगत किंवा झाडाविषयीचं आपण वाचलेलं आहे. प्रश्न बघूयात. क्वेश्चन 10. कवितेत मुलांशी हितगुज कोण साधत आहे? तर कवितेत हितगुज जी आहे तर ते पक्षी, वारा, फुले की झाड? तर इथे ऑप्शन 4 करेक्ट आहे कारण झाड बोलत आहे. बरोबर. क्वेश्चन 11. कवितेच्या आशयानुसार पुढीलपैकी अयोग्य विधान कोणते? आशयानुसार म्हणजे त्याच्या मिनिंग किंवा त्याचा जो अर्थ आहे त्याच्या हिशोबाने कुठलं इथे सेंटेन्स दिलेलं आहे हे रॉंग आहे. पहिलं, मी सकलांना कुशीत घेऊन आनंदाने डोलतो, हे बरोबर आहे. मी घरट्यातील पक्ष्यांना खुशीचा सांगावा सांगतो, हे सुद्धा बरोबर आहे. मी मोठे झाल्यावर मातीशी नाते विसरतो, हे चुकीचं आहे बघा. कारण त्यांनी काय म्हटलं आहे, मी मोठे झाल्यावर, आपण परत बघूयात एकदा. हे बघा कवितेत सांगितलं आहे कितीही मोठा झालो नाते मातीशी सांगतो, है ना, विसरतो असं नाही आहे. त्याच्यामुळे थर्ड ऑप्शन रॉंग आहे. ऑप्शन 3 रॉंग आहे. मी ऊन वारा पावसात एकमेकांना आधार देतो, हे बरोबर आहे. क्वेश्चन 12. हितगुज करणाऱ्याजवळ पुढीलपैकी कोणता गुण नाही? कटुता ठेवणे, आनंद देणे, सहकार्य करणे, नाते जपणे. तर जे हितगुज करत असतात ते कटुता ठेवत नाही, त्याच्यामुळे ऑप्शन 1 करेक्ट आहे. आता
प्रश्न 13 ते 15 साठी सूचना. इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर 13 to 15. पुढील संवाद काळजीपूर्वक वाचा व त्याखाली विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा पर्याय निवडा. म्हणजे इथे एक पॅसेज दिलेला आहे, तो वाचून आपल्याला पुढचे क्वेश्चन्सचे आन्सर्स द्यायचे. तर हा पॅसेज कशाबद्दल आहे, तर हे एक डायलॉग आहे किंवा संवाद आहे. साहेब, मी दामू हाय, मला काहीतरी कामधंदा हवाय. तू कोणते काम करू शकतोस? अहो, ऐकलत का? त्याला स्वयंपाक करता येतो का हे पहिले विचारा. म्हणजे ही कोणी लेडी बोलत असेल. हो, विचारतो ग. काय रे, तुला स्वयंपाक करता येतो का? होय साहेब, मी सगळी कामं करेन. घरी कोण कोण आहे तुझ्या? मालकीणबाई सगळी आहेत. 4 गुरे, 2 आंब्याची झाडं, बायको, पोरं आणि आई वडीलसुद्धा. मग तू इकडे कसा काय आला आहेस? म्हणजे तू इथे कसं काय आला सगळ्यांना सोडून? कामधंद्यासाठी, काम शोधण्यासाठी. पावसाच्या जोरदार माऱ्यानं सगळं नाहीसं झालं. म्हणजे साधारणपणे ही व्यक्ती शेतकरी असावी, त्याच्यामुळे ते सांगतायत की खूप पाऊस पडला, त्याच्यामुळे सगळं नाहीसं झालं. खूप कष्ट केलं होतं, म्हणजे खूप मेहनत केली होती. हो, वाचले आहे आम्ही वर्तमानपत्रात, म्हणजे आम्ही न्यूजपेपरमध्ये वाचलं आहे. या वर्षीच्या पावसाने शेतीवाडीचे तुमचे खूप नुकसान झाले आहे. होयच मायबाप, सरकार कधी ओला दुष्काळ जाहीर करतंय कुणास ठाऊक. आई, मी निघाले ग कॉलेजला, संध्याकाळी घरी यायला उशीर होईल. आदिती, सावकाश जा, उशीर होणारच आहे तर तुझी गाडी घेऊन जा. तर इथे डायलॉग संपतोय. आता क्वेश्चन्स बघूयात. क्वेश्चन 13. संवादात किती जणांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे? म्हणजे ॲक्च्युअल डायलॉग किती लोक बोललेले आहेत? ऑप्शन्स आहेत 3, 2, 4 आणि 5. तर आपण मोजून घेऊयात किती लोक बोललेत. हे बघा, सगळ्यात आधी दामू बोलतोय, बरोबर? म्हणजे हा नंबर 1. तू कोणते काम करू शकतोस? म्हणजे जे साहेब आहेत ते नंबर 2. नंतर ज्या मालकीणबाई आहेत त्या बोलत आहेत, म्हणजे नंबर 3. आणि खाली आदिती बोलतीये, आई, मी निघाले ग कॉलेजला, संध्याकाळी यायला उशीर होईल. बरोबर, म्हणजे टोटल 4 लोक बोलत आहेत. आपण ऑप्शन 4 शोधू. बघा, ऑप्शन 3मध्ये 4 दिलेलं आहे की 4 लोक बोलत आहेत, म्हणून ऑप्शन 3 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 14. संवादाची वेळ कोणती असावी? तर पहिलं सायंकाळ, सकाळ, पहाट आणि रात्र. तर हे सकाळी झालेलं आहे, कारण आदिती म्हणते की मी जाते आणि संध्याकाळी यायला उशीर होणार आहे. म्हणजेच काय, ही वेळ सकाळची आहे. तर सकाळ हे बरोबर आहे. क्वेश्चन 15. दामू कामधंदा शोधण्यासाठी शहराकडे आला, कारण आपल्याला फिलिंग द ब्लँक करायचं आहे. फर्स्ट, आईबाबांनी देवदर्शनासाठी पाठवण्यास पैशाची गरज होती. नाही, असं काही म्हटलेलं नाही आहे. मुलीच्या कॉलेजची फी भरायची होती, असंही काही नाही आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाल्याने पैशांची गरज भासू लागली होती. आता हे बघा, अतिवृष्टी म्हणजे जेव्हा खूप पाऊस पडतो त्याला अतिवृष्टी असं म्हणतात. तर 3rd ऑप्शन करेक्ट आहे. शहराकडे येण्याची त्याला ओढ होती, हे चुकीचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चन 16. समानार्थी शब्दांची चुकीची जोडी निवडा. म्हणजेच चुकीची एखादी जोडी आहे समानार्थी शब्दांची. पहिलं आहे ध्यान, चिंतन, हे बरोबर आहे. सेकंड आहे वीज, यामिनी, हे सुद्धा बरोबर आहे. नेक्स्ट आहे गगन, अंतराळ. आता हे बघा, गगनचं आभाळ आलं पाहिजे किंवा आकाश आलं पाहिजे, ही जोडी चुकीची आहे. नदी आणि सरिता हे बरोबर आहे. क्वेश्चन 17. विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी निवडा. आता हे बघा, विरुद्धार्थ शब्दांची करेक्ट जोडी निवडायची आहे. फर्स्ट, निंदा, टीका.
बरोबर, पण ही समानार्थी झाली. निंदा म्हणजे टीका करणे. मंजूळ सुस्वर हे सुद्धा समानार्थी आहे. आपल्याला विरुद्ध अर्थी शोधायचं आहे. आता तिसरं बघा, शीतल उष्ण. शीतल म्हणजे गार आणि उष्ण म्हणजे गरम. तर थर्ड ऑप्शन करेक्ट आहे. डाम डौल हे सुद्धा समानार्थी आहे. क्वेश्चन 18, हंसांचा कलरव तसा भुंग्यांचं डॅश. हंसांचा कलरव म्हणजे हा ध्वनिदर्शक शब्द आहे, तर भुंग्यांचा गुंजारव असतो. त्याच्यामुळे ऑप्शन 2 हे करेक्ट आहे. क्वेश्चन 19, प्राणी व त्यांची घरे यानुसार अचूक जोडीचा पर्याय निवडा. म्हणजे काही प्राणी दिलेत आणि ते कुठे राहतात हे दिलेलं आहे. जसं पहिलं कोळी आणि नंतर दिलं आहे खुराडे, हे चुकीचं आहे. मधमाशी जाळे हे सुद्धा चुकीचं आहे. घार ढोली हे सुद्धा चुकीचं आहे. घोडा पागा, तर फोर्थ ऑप्शन बरोबर आहे. क्वेश्चन 20, शब्दसमूह व त्याबद्दल एक शब्द यांच्या जोडीतील अचूक जोडी निवडा. पहिलं आहे बाळाला झोपवण्यासाठी गायलेले गीत, अंगाई गीत. बरोबर आहे, बाळाला झोपवण्यासाठी अंगाई गीत आपण गातो, त्याच्यामुळे पहिलंच बरोबर आहे. निमंत्रणावरून आलेला पाहुणा आगंतुक. अनेक चांगले कलागुण अंगी असलेला अजातशत्रू. भले होवो असे म्हणणे शाप. तर हे बाकीचे चुकीचे आहेत. क्वेश्चन 21, आकृतीत दिलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायांतून निवडा. म्हणजेच आता हे जी सर्कल दिलेलं आहे याच्यात काही अक्षर दिलेले आहेत, त्याच्यावरून आपण पहिले वाक्प्रचार शोधायचा आहे. हे बघा, खडा कानाला लावणे है ना, याचं होऊ शकतं कानाला खडा, कानाला खडा लावणे, हे वाक्प्रचार बनू शकतं. पुन्हा चूक न करण्याचा निश्चय करणे. वारंवार बजावून सांगणे. एकाग्रतेने ऐकणे आणि उदासीन होणे. याच्यातलं फर्स्ट जे आहे हे बरोबर आहे. कानाला खडा लावणे म्हणजे पुन्हा चूक न करण्याचा निश्चय करणे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन 22, एकदा का नुकसान होऊ लागले की ते अनेक बाजूंनी होतच राहते, या अर्थाची म्हण ओळखा. पहिलं, बुडत्याला काडीचा आधार. तर हे तर ऑपोजिट झालं. बुडत्याचा पाय खोलात, हे येऊ शकतं. तरीसुद्धा आपण ऑप्शन्स बघूयात. इकडे आड तिकडे विहीर, अति तेथे माती. नाही, ऑप्शन 2 करेक्ट आहे. बुडत्याचा पाय खोलात म्हणजे एकदा नुकसान सुरू झालं की परत म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणून नुकसान होतच राहतं. क्वेश्चन 23, शब्द व त्या शब्दाचे भिन्न अर्थ दिले आहेत, त्यानुसार योग्य जोडी निवडा. म्हणजे शब्द आहे आणि त्यांचे अर्थ दिलेले आहेत, तर प्रत्येकी 2-2 अर्थ दिलेले आहेत. आपण बघूयात. आपल्याला योग्य जोडी निवडायची आहे, म्हणजे करेक्ट आन्सर शोधायचा आहे. पहिलं, सूत म्हणजे धागा आणि मुलगा, असं पहिलं दिलेलं आहे. दुसरं दिलं आहे तीर, बाण आणि धनुष्य. तीर म्हणजे बाण तर होतं पण धनुष्य होत नाही, बरोबर, म्हणजे हे चुकीचं आहे. पूर, पूर म्हणजे नगर, पाण्याचा लोंढा. 4, पाणी, उदक आणि हात. तर उदक आणि हात नाही होत, बरोबर. त्याच्यामुळे क्वेश्चन नंबर 23चं थर्ड ऑप्शन करेक्ट आहे. क्वेश्चन 24, पुढीलपैकी कोणता जोड शब्द नाही. पाऊस पाणी हा जोड शब्द आहे. पाट पाणी हा सुद्धा आहे. चारा पाणी हा सुद्धा आहे. पण गुलाब पाणी
असा कुठला शब्द नसतो. त्याच्यामुळे ऑप्शन 4 इथे आन्सर आहे. क्वेश्चन 25. र, का, क, स, ट या 5 अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील पहिले व तिसरे अक्षर घेऊन तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा अर्थ कोणता? तर आता बघूयात. याचा एक शब्द बनवू शकतो काटकसर. काटकसर असा हा शब्द बनू शकतो. याच्यातला पहिला शब्द आहे का आणि तिसरा आहे क. काक म्हणजे कावळा. तर कावळ्याला एकाक्ष सुद्धा म्हणतात, म्हणून सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. याच्यात काही लोकांना खग विषयी इथे असं वाटू शकतं, पण खग म्हणजे ॲक्च्युली पक्षी. त्याच्यामुळे पक्षी म्हणजे कावळा असं नाही होणार. Dear friends, if you have different method of solving any question or query, then please send in comment box. In next video, we are going to solve question 26 to question 50 of class 5th scholarship exam 2024. Please like and subscribe to our YouTube channel. Thank you.